नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, दिवाळी म्हणजे फक्त दिव्यांचा नाही तर ग्रहांच्या ऊर्जेचा सण आहे. या पवित्र काळात केलेले लहानसे ज्योतिषीय उपाय आपल्या आयुष्यातील अडचणी दूर करून धन, यश आणि शांतता देतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सूर्य, चंद्र, शनी, गुरु आणि शुक्र यांच्या दिवाळीतील खास उपाय, जे तुमच्या जीवनात सकारात्मक परिणाम घडवतात. तर मित्रांनो, पहिला आपण उपाय पाहणार आहोत सूर्यग्रहाचा. सूर्य म्हणजे तेज, आत्मविश्वास आणि नेतृत्वाचे प्रतीक. दिवाळीत सूर्योदयाच्या वेळी लाल वस्त्र परिधान करा आणि तांब्याच्या पात्रात पाणी घेऊन सूर्याला अर्घ्य द्या. त्यावेळी ओम घृणी सूर्याय नमः, ओम घृणी सूर्याय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा. यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि नोकरी, व्यवसायात प्रगती मिळते आणि अडथळे दूर होतात. रोज फक्त 1 मिनिट हा उपाय करा, पण परिणाम खूप चमत्कारी भेटेल. तर मित्रांनो, आता आपण दुसरा ग्रह चंद्रग्रह याविषयी पाहणार आहोत. चंद्र मन, भावना आणि स्थैर्याचे प्रतीक आहे. दिवाळीच्या पौर्णिमेच्या रात्री चंद्राला पहा आणि ओम श्री चंद्राय नमः हा मंत्र तुम्ही 11 वेळा म्हणा. चंद्र हा लक्ष्मीचा प्रिय ग्रह आहे. हा मंत्र म्हटल्याने मानसिक शांती आणि प्रेम, धनवृद्धी होते. लक्ष्मी कृपा आकर्षित करण्याचा हा सर्वात सोपा आणि सहज करणारा उपाय आहे. यामुळे तुमच्या घरात भरभराट होईल, लक्ष्मीचा वास कायम राहतो. आता मित्रांनो, आपण मंगळ ग्रहाबद्दल पाहणार आहोत. ज्या व्यक्तींना मंगळ दोष आहे त्या व्यक्तींनी हा उपाय जरूर करून पाहावा. जर कुंडलीत मंगळ दोष असेल तर लक्ष्मीपूजनेनंतर लाल फूल आणि मसूर डाळ मंदिरात दान करा. याने वैवाहिक जीवनातील तणाव कमी होतो आणि ऊर्जेचा प्रभाव सकारात्मक बनवतो. त्यामुळे हा उपाय करण्यासाठी दिवाळी हा सर्वोत्तम काळ आहे. आता मित्रांनो, आपण शनी ग्रहाबद्दल पाहणार आहोत. ज्या लोकांना शनी दोष आहे त्यांनी हा उपाय जरूर करावा. दिवाळीच्या शेवटच्या शनिवारी शनी मंदिरात काळ्या तिळाचा दिवा लावा आणि शनीचा मंत्र 11 वेळा म्हणा. हा उपाय केल्याने आयुष्याचे अडथळे दूर होतात आणि लक्ष्मी स्थायिक होते. प्रकाशात शनी शांत होतो हे लक्षात घ्या. त्यामुळे आपण शनी अमावस्येच्या किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काळ्या तिळाचं दान करायला विसरू नका आणि तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाजवळ लावा. यामुळे तुमच्या जीवनातील अडथळे दूर होतात आणि कर्मफळ सुधारते. आता मित्रांनो, आपण बुध ग्रहाविषयी बघणार आहोत. बुध ग्रह हा व्यापार वर्गासाठी सर्वात उत्तम ग्रह आहे. तर चला तर आपण पाहूया. जर व्यवसायात नुकसान होत असेल, भरभराटी होत नसेल
व्यवसाय पुढे नीट चालत नसेल तर दिवाळीच्या दिवशी हिरवा कपडा किंवा मूग दान करा. बुध ग्रह प्रसन्न होतो आणि व्यापार झपाट्याने वाढतो. बुध हा बुद्धी आणि संवादनाचा देव आहे, त्यामुळं तुमचं बोलणंही प्रभावी होतं. आता मित्रांनो, आपण शुक्र ग्रहाबद्दल पाहणार आहोत. शुक्र ग्रह हा सौभाग्यासाठी सर्वात उत्तम ग्रह आहे. शुक्र ग्रह प्रेम, सौंदर्य आणि संपत्तीचा अधिपती आहे. दिवाळीच्या रात्री पांढरी फुलं देवी लक्ष्मी समोर ठेवा आणि ओम शुक्राय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा. याने आकर्षक शक्ती आणि धन आणि नशीब वाढतं. त्यामुळे तुमचा वैवाहिक जीवन सुधारते. आता मित्रांनो, आपण ग्रहाबद्दल पाहणार आहोत. गुरु ग्रह हा कृपेचा ग्रह आहे. त्यामुळे मित्रांनो, गुरु ग्रह हा ज्ञान, पैसा आणि सौख्याचं प्रतीक आहे. दिवाळीच्या दिवसात गुरुवारी किंवा धनत्रयोदशीला पिवळा फुलांचा हार देवघरात अर्पण करा आणि ओम बृहस्पते नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा. याने गुरुग्रह प्रसन्न होऊन आयुष्यात यश आणि धन देतो. मित्रांनो, सर्व ग्रहांसाठी साधारण उपाय काय आहे हे मी आता तुम्हाला सांगणार आहे. दिवाळीत दररोज सायंकाळी 1 तुपाचा आणि 1 तिळाचा दिवा लावा. घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात गंगाजल ठेवा. ओम नमः शिवाय किंवा ओम लक्ष्मी नमः हे मंत्र रोज 5 मिनिटे म्हणा. या उपायामुळे सर्व ग्रह शांत होतात आणि घरात शुभ परिणाम दिसायला चालू होते. तर मित्रांनो, या दिवाळीत फक्त घरात नाही तर आयुष्यातही प्रकाशाना या ज्योतिषिक उपायामुळे तुमचं नशीब उजळेल, घरात शांतता आणि संपन्नता वाढेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. सर्वांना शुभ दीपावली.